नमस्ते मित्रांनो, महा टॉकीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ज्या सिनेमाची गोष्ट ऐकणार आहोत त्याचं नाव आहे कोहेरन्स, ज्यामध्ये समांतर विश्व म्हणजेच पॅरलल युनिव्हर्स आणि अल्टरनेट रियालिटी ज्याचा अर्थ होतो पर्यायी वास्तव यावर रचलेला हा एक अभूतपूर्व सिनेमा आहे. यामध्ये कोणत्याही ऍक्टर्सला कोणतीही स्क्रिप्ट दिलेली नव्हती. त्यांना फक्त सीन सांगितला जायचा आणि त्यावर त्यांना अभिनय करायला सांगितला जायचा, जेणेकरून त्यांची प्रतिक्रिया नैसर्गिक दिसेल. तर गोष्ट सुरू होते जेव्हा 8 मित्र खूप वर्षाने त्यांच्यापैकीच एकाच्या घरी जेवणासाठी भेटायचे ठरवतात. सिनेमा सुरू होतो तेव्हा एमिली नावाची मुलगी, जी प्रमुख नटी देखील आहे, ती कारमध्ये जात असताना तिच्या प्रियकर करणशी बोलत असते. पण नेटवर्क जाते आणि फोन कट होतो आणि तिची स्क्रीन देखील खराब होते. त्यानंतर ती माईक आणि प्रिया यांच्या घरी पोहोचते, ज्यांच्या घरी जेवायचा बेत असतो. यामध्ये मी काही पात्रांची नावे बदललेली आहेत, ज्यामुळे गोष्ट समजणे सोपे होईल. तर तिथे बबिता आधीच आलेली असते. ती बबिताला भेटते आणि सर्वांना तिच्या फोनबद्दल देखील सांगते. तेव्हा एमिलीला कळते की त्यांचा मित्र आमिर हा लिली नावाच्या मुलीला सोबत आणणार आहे. त्यावरती जरा नाखुश होते, कारण की लिली ही एमिलीचा प्रियकर करणची आधीची प्रेयसी होती. बबिता त्यांना आणलेले एक नशेचे औषध दाखवते. ते बबिता बाजूला ठेवून नंतर तिथेच असलेले एक रोप उचलते आणि प्रियाला त्याबद्दल विचारते. त्यानंतर करण आणि रवी देखील तिथे येतात. रवी हा बबिताचा नवरा असतो. त्यांच्या मागोमाग आमिर आणि लिली देखील तिथे येतात आणि ते सर्व डायनिंग टेबलवर जेवायला बसतात आणि गप्पा मारतात. मग एमिली सर्वांना सांगते की आज रात्री एक धूमकेतू पृथ्वीच्या खूप जवळून जाणार आहे आणि बहुतेक त्यामुळेच तिच्या फोनची स्क्रीन खराब झाली असेल. ती पुढे सांगते की अशीच एक घटना खूप वर्षापूर्वी फिनलंडमध्ये झाली होती. जेव्हा एक धूमकेतू पृथ्वी जवळून गेला होता तेव्हा तेथील एका गावचे लोक विचित्र व्यवहार करायला लागले होते. एका महिलेने तर पोलीस कंप्लेंट देखील केली होती. ती सांगत होती की तिच्या सोबत राहणारा व्यक्ती तिचा नवरा नसून दुसराच कोणीतरी आहे, परंतु तो हुबेहूब तिच्या नवऱ्यासारखा दिसतो. सर्वजण सांगतात की हा तिचा नवराच आहे, पण ती सांगते की असे होऊच शकत नाही, कारण की तिने एक दिवस आधीच तिच्या नवऱ्याला मारून टाकले होते. एमिलीच्या या सांगण्यावर सर्व हसतात आणि चेष्टा मस्करी करतात. लिली आणि माईकचे एक संभाषण होत असताना देखील एक गोष्ट कळते. माईक हा एक शो मध्ये काम करत असतो. तो शो लिलीने पूर्ण बघितलेला असून देखील ती माईकला ओळखत नाही. पुढे रवी त्याचा फोन बघतो तर तो देखील एमिलीच्या फोन सारखाच खराब झालेला असतो. त्यानंतर घराची लाईट जाते. सर्वजण मेणबत्ती लावतात. माईक काही चमकणारे ग्लोस्टिकचे बॉक्स आणतो. त्यातले निळे चमकणारे ग्लोस्टिक तो सर्वांना एक एक देतो. सगळेजण ते घेऊन घराबाहेर निघतात. बाहेर सर्वत्र अंधार असतो. फक्त समोर एकाच घराची लाईट चालू दिसते. ते सर्व आकाशात बघतात. त्यांना समोरून धूमकेतू जवळून जातानाचे अद्भुत दृश्य दिसते. ते परत घरात येतात तेव्हा टेबलवरील एक ग्लास तुटलेला असतो, परंतु तो तुटताना कोणीच बघितलेला नसतो. पुढे रवी सांगतो की त्याला त्याच्या भावाला फोन करायचा आहे. त्याचा भाऊ शास्त्रज्ञ असतो. त्याच्या भावाने त्याला सांगितलेले असते की जर धूमकेतू जाताना काही वेगळे घडले तर त्याने फोन करावा. म्हणून तो घरात सर्व फोन व कम्प्युटर बघतो, पण सर्व बंद असते. म्हणून तो ठरवतो की तो समोरच्या घरात जाऊन फोन मागेल. त्याच्या समोर आमिर देखील जाण्यास तयार होतो. ते दोघेही घराबाहेर निघतात. तोपर्यंत माईक घरातले जनरेटर चालू करतो आणि घरात लाईट लागते. थोड्याच वेळात रवी आणि आमिर घरात परत येतात. तेव्हा ते दोघेही घाबरलेले असतात. रवीच्या डोक्यावर जखम झालेली असते आणि आमिरच्या हातात एक बॉक्स असतो. रवीला सगळे विचारतात की काय झाले. त्यावर रवी काही बोलत नाही. त्यावर आमिर सांगतो की रवीने घरात काहीतरी बघितले, ज्यामुळे तो भांबावला आहे. मग सर्व ते बॉक्स उघडतात. त्यामध्ये त्यांना 2 टेबल टेनिस बॅट आणि काही फोटो मिळतात. ते 8 फोटो त्यांचेच असतात आणि प्रत्येक फोटोमागे एक नंबर लिहिलेला असतो. ते बघून सगळे गोंधळून जातात. तुम्ही देखील गोंधळले असाल, पण त्याचे उत्तर तुम्हाला पुढे सिनेमामध्ये मिळेल. परत सर्व रवीला विचारतात की नेमके त्याने काय पाहिले. त्यावर रवी सांगतो की त्याने समोरच्या घरात हुबेहूब त्यांच्याच सारखे 8 जण जेवताना पाहिले, पण कोणीच त्यावर विश्वास ठेवत नाही आणि विचार करतात की रवी नशेत असेल. नंतर रवी एक नोट लिहायला घेतो. त्यावर तो लिहिणार असतो की आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही, आम्हाला फक्त तुमचा फोन वापरायचा आहे. आणि ती नोट तो समोरच्या घराच्या दरवाजाला चिटकून येणार असतो. परंतु नोट पूर्ण होण्याआधीच दरवाजावर कसला तरी आवाज येतो. दरवाजा उघडून बघतात तर एक नोट चिटकवलेली असते. ही नोट तशीच सेम नोट असते ज्यावर रवीचे हस्ताक्षर आहे.
यावरून आपल्याला असे लक्षात येते की समोरच्या घरात पण तेच सर्व चालू आहे जे ह्या घरात चालू आहे. तिथे तेथील रवीने बघितल्याप्रमाणे 8 जण आहेत, पण दोन्ही घरांच्या वेळेत फरक आहे. समोरच्या घरची वेळ ही आपल्या घरापेक्षा पुढे आहे. म्हणूनच रवीची नोट लिहून पूर्ण होईपर्यंत समोरच्या घरातून एक जण नोट दरवाजाला लावून निघून जातो. इथून पुढे गोष्ट अजून किचकट होते. बऱ्याच चर्चेनंतर एमिली, करण, माईक आणि लिली बाहेर जाऊन नेमके काय चालले आहे ते बघायचे ठरवतात आणि हातात निळी चमकणारी ग्लोस्टिक घेऊन ते घराबाहेर पडतात. बाहेर त्यांना चहूकडे अंधार दिसतो, पण एक ठिकाणी काळोख अंधार, ज्याला ते डार्क स्पॉट म्हणतात, त्यातून जात असतानाच त्यांना ते लाईट असलेले घर दिसते. तिथे समोर जात असताना त्यांना त्यांच्यासारखेच 4 लोक दिसतात, पण त्यांच्या हातात निळ्या ग्लोस्टिक ऐवजी लाल ग्लोस्टिक असते. ते सर्व घाबरून परत घरात येतात आणि बाकी सर्वांना सांगतात बाहेर काय बघितले ते. त्यावर आमिर सांगतो की आम्ही देखील त्या डार्क स्पॉटमधूनच बाहेर गेलो होतो. पुढे एमिली धूमकेतूबद्दल माहिती असलेले पुस्तकाबद्दल विचारते. त्यावर बबिता सांगते की रवीच्या कारमध्ये त्याच्या भावाने ठेवलेली पुस्तक आणि नोट्स आहेत, ज्यामध्ये ग्रॅव्हिटी आणि क्वांटम रिॲलिटीची माहिती आहे. रवी बाहेर जाऊन कारमधून ते पुस्तक घेऊन येतो. त्यातून त्यांना समजते की धूमकेतूमुळे पृथ्वीवर देखील परिणाम होऊ शकतो आणि एक समांतर विश्व बनू शकते. आणि त्यात श्रोडिंगरच्या प्रयोगाबद्दल माहिती असते, ज्यामुळे एकापेक्षा जास्त घर आणि हुबेहूब माणसे देखील दिसत असतील, परंतु वेळेत बदल आहे. आतापर्यंत आपल्याला 2च विश्व किंवा रिॲलिटीबद्दल माहिती होती, म्हणजे 2 घरात त्याच लोकांसोबत वेगवेगळ्या घटना घटित होत असतात. पण शक्यता आहे की 1-2 पेक्षा जास्त विश्व देखील असू शकतात. त्यात खूप सारे त्याच प्रकारचे घर आणि तेच 8 जण त्या प्रत्येक घरात असतील, पण घरात अजून कोणालाही या असंख्य संभावनाबद्दल माहीत नाही असे प्रतीत होते. पुढे सर्व मिळून चर्चा करतात की समोरच्या घरातील आपलेच बहिरूप आपल्यावर हल्ला करू शकतात आणि समोरच्या घरात त्यांना कारमधले पुस्तक मिळाले असेल का. मग कळते की रवीने त्या घरात बबिताला बघितले नाही, म्हणजे ती झोपलेली असेल आणि ज्यामुळे त्या घरातल्या लोकांना अजून पुस्तकाबद्दल माहिती नसणार. मग ते ठरवतात की समोरच्या घरातील रवीच्या कारमधून ते पुस्तक काढून घ्यायचे, पण नेमके त्यांनी पुस्तक काढले असेल की नाही हे त्यांना पक्के माहीत नाही. तेवढ्यात माईक हा करणला एकट्यात घेऊन सांगतो की तो त्या घरात असलेल्या माईकला ब्लॅकमेल करेल, कारण काही वर्षापूर्वी माईक आणि रवीची पत्नी बबिता यामध्ये प्रेम संबंध होते, जे की रवीला अजून देखील माहीत नसते. म्हणजे ब्लॅकमेल करून त्यांना माईक कडून ते पुस्तक घेता येईल. प्रिया बाहेर आल्यानंतर कळते की प्रियाने ते नशेचे औषध थोडेसे घेतले होते, ज्यामुळे मध्येच ती झोपायला गेलेली असते. त्यावेळी एमिली बबितावर देखील संशय घेते की तिने ते नशेचे औषध खाण्यामध्ये तर नाही ना टाकले. त्यावर ती स्पष्ट नाही असे सांगते. दुसरीकडे आमिरची नजर ग्लो स्टिकच्या बॉक्सवर जाते. तो बघतो की निळ्या ग्लो स्टिकचा बॉक्स उघडा आहे आणि त्याच्या खिशात तर लाल ग्लो स्टिक आहे. तो ही बाब रवीला सांगतो, म्हणजे ते दुसऱ्या घरातून आलेले असतात. हे कळाल्यावर ते पुस्तक आणि बॉक्स घेऊन घराबाहेर निघून जातात. तिकडे एमिली, बबिता आणि प्रिया चर्चा करत असताना बबिता त्याच रोपाबद्दल प्रियाला विचारते, जे तिने आधीच विचारलेले असते. तेव्हा एमिलीला समजते की ती देखील पहिल्या घरात नसून दुसऱ्याच घरात आहे. म्हणजे जे पण डार्क स्पॉटमधून जातात ते मूळ घरात परत न जाता दुसऱ्याच रिॲलिटीमधल्या घरात पोहोचतात आणि धूमकेतूचा प्रभाव संपल्यावर त्यांना परत दुसऱ्या रिॲलिटीमध्ये जाता येणार नाही. जो ज्या रिॲलिटीमध्ये असेल तिथेच अडकून राहणार. पुढे बाहेरून रवीच्या गाडीची काच तुटण्याचा आवाज येतो. सगळेजण बाहेर जातात, पण एमिली एकटी तिच्या कारमध्ये जाते आणि करणने दिलेली अंगठी बोटात घालते. तिथे तिला करण आलेला दिसतो. तो विचारतो, सर्व ठीक आहे ना. त्यावर ती सांगते की हो आणि विचारते की रवीच्या कारला काय झाले. ते ऐकून करण काहीच बोलत नाही. तेव्हा त्यांना दोघांनाही कळते की ते दोघे वेगळ्या विश्वाचे आहेत, म्हणून ते दोघेही पुढे काहीही न बोलता आपापल्या घराकडे निघून जातात. इकडे घरामध्ये आमिर आणि रवी पुन्हा घरात येतात आणि तीच गोष्ट सांगतात की समोरच्या घरामध्ये हुबेहूब आपल्यासारखेच 8 जण आहेत आणि त्यांना तेथून बॉक्स आणलेला असतो. हे सर्व आधीच झालेले असते, पण ह्या रवीचा फोन देखील खराब झालेला नसतो आणि इथे रवी सांगतो की त्याच्या डोक्यावर जखम दुसऱ्या घराजवळ बाहेर पडल्यामुळे लागली आहे, पण त्याच्या डोक्यावर लावलेले बँडेज हे देखील बदललेले असते. त्यानंतर सर्वांना कळते की जे कोणी बाहेर त्या डार्क स्पॉटमधून जाते ते परत मूळच्या घरात येत नाही. पुढे सगळे मिळून ठरवतात की आपले मूळ घराला काहीतरी निशाणी हवी, ज्यामुळे कळेल की आपले घर नेमके कोणते आहे. म्हणून ते सर्वांचे फोटो घेऊन एक बॉक्समध्ये ठेवायचे ठरवतात आणि त्यामध्ये एक नंबर लिहायचा
जो की फासे टाकून ठरवला जाईल. त्यानंतर एमिलीला तिचा आणि करणचा फोटो मिळतो, परंतु तिला तो मधून कापू वाटत नाही. त्यावर लिली एमिलीला तिच्या पर्स मधला एक करणचा फोटो देऊ बघते, पण ती तो घेत नाही आणि त्यांचाच फोटो मधून कैचीने कापते. त्यानंतर बॉक्स मध्ये एक आगळी वेगळी गोष्ट देखील ठेवणार, जसे की आधी पिंग पॉंगच्या बॅट ठेवलेला असतात, मग ते डॉल किंवा स्टेपलर असे काहीतरी ठेवायचे विचार करतात. फोटो मागे नंबर लिहिताना एमिलीला कळते की आधीच्या बॉक्स मध्ये देखील तिचेच अक्षर असते. त्याच वेळेस दरवाजा बाहेर कोणीतरी एक चिठ्ठी फेकून जाते. ती चिठ्ठी समोरच्या घरातील माईकने या घरातील माईकला ब्लॅकमेल करण्यासाठी लिहिलेली असते, ज्यामध्ये माईक आणि बबिता यांच्या प्रेम संबंधाबद्दल लिहिलेले असते. ते रवी वाचतो. त्यामुळे रवीला त्यांचे गुपित कळते. त्यामुळे तो रागाच्या भरात माईकला खूप मारतो. मग सगळेजण एकमेकांना संशयाने बघतात, कारण सगळेजण वेगवेगळ्या रियालिटी मधून आलेले असतात आणि त्यामध्ये वाद सुरू होतो. तेवढ्यात एमिली तिथून गुपचूप घराबाहेर निघून जाते आणि डार्क स्पॉट मधून जाऊन दुसऱ्या घरामध्ये डोकावून बघते. ती अशाच वेगवेगळ्या घरात डोकावून बघते. तिथे तिला प्रत्येक घरात वेगळ्या घटना, वादविवाद दिसतात. खरे तर तिच्या आणि करणमध्ये देखील काही मतभेद असतात. बाहेर देशात कामासाठी जाण्यावरून त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद झालेला असतो. मग तिला असे एक घर सापडते ज्यामध्ये सर्वजण खुश आहेत. तिचे आणि करणचे नातेसंबंध देखील चांगले आहेत. सगळे घरात हसत खेळत आहेत, जे की घराबाहेर निघालेच नाहीत. म्हणून ती त्याच रियालिटीमध्ये राहण्याचा निर्णय घेते. ती बॅट घेऊन रवीच्या कारची काच तोडते, जे ऐकून सगळेजण बाहेर जातात. मग ती मागच्या दरवाजाने घरात जाऊन ती नशेची औषधाची बॉटल घेते, जी बबिताने ठेवलेली असते. तिला माहीत असते की एमिली तिच्या कारमध्ये अंगठी घालण्यास जाईल. तिच्या मागे कारमध्ये जाऊन ती दुसऱ्या एमिलीला ते औषध वापरून बेशुद्ध करते आणि कारच्या डिक्कीमध्ये बंद करते. मग ती स्वतः एमिलीची जागा घेते आणि त्या घरात घुसते. तेव्हाच त्या घरातील सर्वजण धूमकेतू बघायला घराबाहेर जातात. तेव्हा दुसरी एमिली ही मागच्या दरवाजाने रांगत रांगत घरात घुसताना दिसते. एमिली ते बघते आणि दुसऱ्या एमिलीच्या डोक्यावर काहीतरी अवजड वस्तूने प्रहार करते आणि तिला बाथटबमध्ये लपवून ठेवते. त्याच झटपटीत तिची रिंग बाथरूममध्ये पडते, म्हणून ती दुसऱ्या एमिलीची रिंग काढून स्वतः घालते. त्यानंतर ती बाहेर सर्वांसोबत बसायला जात असताना मध्येच बेशुद्ध होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठते तेव्हा विचारात दिसते की सर्वांना दुसऱ्या एमिलीबद्दल काही कळाले तर नसेल ना, म्हणून ती चेक करायला बाथरूमकडे जाते. तर बबिता तेथून बाहेर निघते आणि तिला बाथरूममध्ये कोणी नसल्याचे कळते. मग ती घराबाहेर निघते आणि बघते रवीच्या गाडीची काच तुटलेली आहे आणि कारमध्ये ते क्वांटम रियालिटी आणि ग्रॅव्हिटीचे पुस्तक तसेच आहे. यावरून आपल्याला कळते की धूमकेतू आणि समांतर विश्वबद्दल इथे कोणाला माहिती नाही. मग तिथे करण येतो आणि तिला तिची रिंग देतो, पण तिच्या बोटात आधीच एक रिंग असते. तेवढ्यात करणला एक फोन येतो आणि फोनवर दुसरे कोणी नाही तर एमिली बोलत असते. हे करणच्या चेहऱ्यावरून दिसते आणि त्याला कळते की समोर उभे असलेली दुसरीच एमिली आहे. इथेच सिनेमा समाप्त होतो. मित्रांनो, इथे दिग्दर्शकाने सिनेमाचा शेवट हा प्रेक्षकांच्या विवेक बुद्धीवर सोडला आहे, ज्यामध्ये बाथरूम मधली एमिली मृत पावली आहे की नाही, फोन तिनेच केला की या रियालिटीमध्ये 2 पेक्षा जास्त एमिली तर नसतील, असे प्रश्न उभे राहतात, जे की स्पष्टपणे दाखवलेले नाही. आणि अजून एक गोष्ट, सुरुवातीला टेबलवरचा ग्लास कोणी तोडला? ते माझ्या मते जेव्हा ते सगळेजण बाहेर धूमकेतू बघायला गेले असतील आणि परत आले तेव्हा त्यांनी दुसऱ्याच घरात प्रवेश केला असावा, जिथे आधीच कोणीतरी ग्लास तोडलेला असेल आणि त्या घरातील सगळेजण पण मग बाहेर जाऊन धूमकेतू बघायला गेलेले असतील. परत सुरुवातीला माईक आणि लिली यांच्या संवादावरून कळते की तिने माईकला शो मध्ये कधी पाहिले नाही. माझ्या मते ते या कारणाने असू शकते कारण जेव्हा आमिर आणि लिली घरात येतात तेव्हा ते सर्वात शेवटी घरात पोहोचतात. म्हणजे असे होऊ शकते की त्यावेळेस धूमकेतूचा प्रभाव सुरू झाला असेल आणि ते घरात येण्याआधीच डार्क स्पॉट मधून दुसऱ्या रियालिटीमध्ये आलेत, ज्यामुळे लिलीला ह्या रियालिटी मधल्या माईकच्या शो मध्ये असण्याबद्दल काही माहिती नाही. तुम्हाला काय वाटते या मतांबद्दल ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.